श्रीराम जय राम जय जय राम। प्रपंचातले सुख दुःख हे केवळ जाणीव येत आहे। प्रापंचिकाच्या मनात नेहमी एक शंका येते की खोटे करून सुद्धा जर सुखी होता येते तर तसे करायला काय हरकत आहे। सन्मार्गाने गेला तरी माणूस दुःखी का होतो, अशीही शंका आपल्याला येते। मी देवाला भिवून वागलो का, तर प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून। देवाची एवढी खटपट करूनही जर सुखी होता येत नाही तर काय उपयोग। किती विचित्र आहे पहा। खेळातले घर बांधायला आपण गवंडी बोलवण्यासारखे हा प्रकार आहे। प्रपंचात दक्षता ठेवणे जरूर आहे, ते जर आपण केले नाही तर देवाने काय करावे। भगवंताचा साधन म्हणून आपण उपयोग करतो आणि शेवटी समाधानालाच दोष देतो। साध्य बाजूलाच राहते। भगवंत विषय देईल, पण त्याबरोबर त्याचे दुःखही देईल। एक जण मारुती रायाला सांगून चोरी करत असतो। तो एकदा पकडला गेला आणि त्याला शिक्षाही झाली। तेव्हा तीही मारुती रायाच्या संमतीनेच झाली असे नाही का। मी कोण हे जोवर आपण ओळखत नाही तोवर वैभवाच्या शिखरावर जरी गेलो तरी आपल्याला समाधान मिळणार नाही। ज्याच्यापासून प्रपंच झाला त्याला ओळखता आले पाहिजे। देहच सत्य नाही तर त्यावर उभारलेली इमारत कुठून सत्य असणार। ठिगळे लावून आपण आपला प्रपंच करतो, मग त्यात कमतरता आल्याशिवाय नाही राहत। कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे, तसे प्रपंचात सुख मिळवीन हे म्हणणे आहे। सुख दुःख हे जाणीव येत आहे। आपल्याला मिळायचे तेवढेच मिळते, पण आपले हवे नकोपण म्हणजे आपली वासना गेली की सुखदुःख राहत नाही। वासना मरायला भगवंताचे अधिष्ठान हाच एक उपाय आहे। वासना ही लाडावलेल्या कुत्र्याप्रमाणे आहे। तिला नुसते हडहड करून ती बाजूला जात नाही, पण तेही बरोबरच आहे, कारण आपणच तिला लाडावून ठेवले आहे। म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळी सुद्धा ती देवघरात येते। शिवाय वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचे बळ आहे, कारण आपण स्वतः वाईट वासनेच्या बाजूचेच आहोत। वासना ही कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून, आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते। मी करता नसून परमात्मा करता आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही। ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही, आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 7 दशक 7। या दशकात समर्थ साधकाला इंद्रिय संयम, इंद्रियांवर नियंत्रण या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करतात। 1. इंद्रिय म्हणजे काय। मनुष्याच्या 5 प्रमुख इंद्रिया डोळे, कान, जीभ, नाक, त्वचा या इंद्रियांद्वारे आपण जगाचा अनुभव घेतो। पण समर्थ सांगतात, जर इंद्रियांवर नियंत्रण नसेल तर मनुष्य भ्रमित होतो। 2. इंद्रियांचे आकर्षण। इंद्रिये नेहमी बाह्य गोष्टींकडे धावतात। सुंदर दृश्य पाहण्याची इच्छा, गोड ऐकण्याची इच्छा, चविष्ट खाण्याची इच्छा, सुखद अनुभव घेण्याची इच्छा, या इच्छांमध्ये मन अडकते। 3. एक उदाहरण। एक घोडा जर मोकळा सोडला तर तो कुठेही धावतो, पण जर त्याला लगाम घातली
तर तो योग्य मार्गावर चालतो. तसेच इंद्रिये म्हणजे घोडे आणि मन म्हणजे सारथी. जर नियंत्रण नसेल तर जीवन भरकटते. 4. इंद्रिय संयमाचे महत्त्व. इंद्रियांवर नियंत्रण असलेला मनुष्य शांत राहतो, योग्य निर्णय घेतो, चुकीच्या मार्गावर जात नाही. पण नियंत्रण नसलेला मनुष्य मोहात अडकतो, वाईट सवयी लावतो आणि पश्चाताप करतो. 5. संयम कसा आणावा. समर्थ सांगतात, विवेक वापरा, मर्यादा ठेवा, अतिरेक टाळा. उदाहरणार्थ, अति खाणे टाळा, अति बोलणे टाळा, अति पाहणे टाळा. संयम म्हणजे पूर्ण त्याग नव्हे तर योग्य मर्यादा ठेवणे. 6. साधना आणि संयम. नामस्मरण, ध्यान, सत्संग, आत्मचिंतन या गोष्टींमुळे मनावर नियंत्रण येते आणि इंद्रियेही संयमी होतात. 7. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी इंद्रिये संयमाचे उत्तम उदाहरण दिले. त्यांचे जीवन शिस्तबद्ध आणि संयमी होते. 8. एक साधा दृष्टांत. आग उपयुक्त आहे, ती अन्न शिजवते, प्रकाश देते, पण ती नियंत्रणाबाहेर गेली तर नुकसान करते. तसेच इंद्रिये योग्य वापरली तर उपयोगी, पण नियंत्रण नसले तर घातक. 9. अंतिम सार. समाज 7 दशक 7 आपल्याला सांगते, इंद्रियांवर नियंत्रण ठेवा, अतिरेक टाळा, विवेकाने वागा, साधनेचा आधार घ्या. असे जीवन जगणारा मनुष्य शांत, संतुलित आणि यशस्वी होतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समाज 7 दशक 8. या दशकात समर्थ साधकाला चित्ताची एकाग्रता आणि ध्यानाची दिशा याबद्दल मार्गदर्शन करतात. 1. चित्ताची एकाग्रता म्हणजे काय. चित्ताची एकाग्रता म्हणजे मन एका ठिकाणी स्थिर ठेवणे, विचारांची भटकंती थांबवणे, लक्ष केंद्रित करणे. अनेकदा आपले मन भूतकाळात फिरते, भविष्याची चिंता करते आणि वर्तमान विसरते. समर्थ सांगतात, अस्थिर मनामुळे साधना आणि जीवन दोन्ही विस्कळीत होतात. 2. मन भटकते का. मन भटकण्याची कारणे: इंद्रियांचे आकर्षण, अपूर्ण इच्छा, चिंता आणि भीती. अस्थिर जीवनशैली मनाला दिशा नसली की ते सतत भटकत राहते. 3. एक उदाहरण. एक सूर्यकिरण साधा असतो, तो उष्णता देतो, पण तोच सूर्यकिरण जर काचेच्या भिंगातून एकत्र केला तर तो कागद जाळू शकतो. तसेच विखुरलेले मन सामान्य असते, पण एकाग्र मन अत्यंत शक्तिशाली असते. 4. एकाग्रतेचे महत्त्व. एकाग्र मन असलेला मनुष्य कार्यात यशस्वी होतो, निर्णय स्पष्ट घेतो, साधनेत प्रगती करतो. अस्थिर मन असलेला मनुष्य मात्र गोंधळात राहतो, निर्णय चुकवतो आणि असंतुष्ट राहतो. 5. एकाग्रता कशी वाढवावी. समर्थ सांगतात, नियमित साधना करा, एका वेळी एकच काम करा, मनाला वारंवार परत आणा. सुरुवातीला मन भटकेल, पण हळूहळू ते स्थिर होईल. 6. ध्यानाचे महत्त्व. ध्यान म्हणजे मनाला एका विचारावर किंवा नामावर स्थिर ठेवणे, बाह्य जग विसरून अंतर्मुख होणे. ध्यानामुळे मन शांत होते, विचार स्पष्ट होतात, अंतःशांती मिळते. 7. संतांचा अनुभव. समर्थ रामदास स्वामी यांनी ध्यान आणि एकाग्रतेच्या साहाय्याने आत्मज्ञान प्राप्त केले. त्यांचे मन अत्यंत स्थिर आणि शक्तिशाली होते. एक साधा दृष्टांत. नदी जेव्हा अनेक दिशांनी वाहते तेव्हा तिची ताकद कमी असते, पण तीच नदी एका दिशेने वाहिली तर ती मोठा प्रवाह बनते.
तसेच एकाग्र मन जीवनाला शक्ती देते. 9. अंतिम सार. समास 7 दशक 8 आपल्याला सांगते, मन एकाग्र ठेवा, भटकंती कमी करा, ध्यानाचा अभ्यास करा आणि अंतर्मुख व्हा. असे जीवन जगणारा मनुष्य साधनेत प्रगती करतो आणि खरी शांती अनुभवतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.